द जंगल बुक दिग्गज लेखक रुडयार्ड किपलिंग यांची जगप्रसिद्ध कादंबरी आहे। तसेच ॲनिमेटेड आणि लाईव्ह ॲक्शन या दोन्ही प्रकारात डिझनीसाठी या कथेने 2 वेळा हिट चित्रपट दिले आहेत। पण जंगल बुकच्या कथेचा काही भाग एका खऱ्या व्यक्तीच्या जीवनातून प्रेरित होता। एक खरा व्यक्ती ज्याचे खरे जीवन मोगली चित्रपटात नव्हते हे फार कमी लोकांना माहिती आहे। आज आपण जंगल बुकमधील मोगलीची खरी जीवनातील कथा बघणार आहोत, जो खरंच एक मुलगा लांडग्यांच्या कळपात राहून जगला। म्हणूनच आपण त्याच्या आयुष्यावर एक नजर टाकणार आहोत। चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया। रुडयार्ड किपलिंगची 1895च्या शतकातील प्रसिद्ध कादंबरी द जंगल बुकचा नायक मोगली प्रमाणे दीना सनीचर लांडग्यांनी वाढवलेला एक जंगली मुलगा होता। एकदा दीनाला जंगलातल्या शिकाऱ्यांच्या एका गटाने पाहिले होते। त्यांनी त्याला लांडग्यासारखे 4 पायावर फिरत असताना आणि लांडग्यांच्या साथीदारांच्या मागे जाताना पाहिले होते। शिकाऱ्यांची उत्सुकता वाढू लागली होती आणि त्यांनी त्या मुलासोबत हात मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। लांडग्यांच्या गुहेतून त्याला बाहेर काढण्याचे विविध प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शेवटी त्याला त्याच्या लांडग्यांच्या साथीदारासह गुहेतून बाहेर काढण्यात यश आले आणि त्याला जंगलातून पळवून नेले। मोगलीचे मानवी जगात एका सुंदर मुलीने स्वागत केले होते, तर दीनाचा अनुभव निश्चितपणे वाईटच असा होता। शिकाऱ्यांनी त्याला एका अनाथाश्रमात नेले, जेथे मिशनरींनी त्याचा बाप्तिस्मा करण्याचे काम स्वतःवर घेतले। त्यांनी त्याला सानिचर हे नाव दिले, याचा अर्थ शनिवार होतो, कारण तो त्याच दिवशी आश्रमात आला होता। त्यावेळी हे मिशन एक फादर एहार्ड चालवत होते, ज्यांनी त्या मुलाची ओळख करून घेण्यासाठी काही वेळ त्याच्यासोबत घालवला होता। दुःखाची गोष्ट म्हणजे दीनाने आपल्या नवीन जीवनात खूपच संघर्ष केला। आश्रमात त्याला माणसाच्या राहणीमानाच्या आणि खानपानाच्या गोष्टी शिकवू लागले, पण तो काही गोष्टी शिकू शकला नाही आणि ज्या गोष्टी तो शिकला त्या अर्धवटच शिकला। बहुतेक मुले त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या 2 वर्षात बोलू लागतात आणि काही जण 6 महिन्यांच्या लहान वयात मामा किंवा दादासारखे साधे शब्द बोलायलाही शिकतात। मम 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 मम्मी। त्यानंतर काही वर्षांच्या आत ते सामान्यतः प्राथमिक वाक्ये बोलायला शिकतात। हे टप्पे मानसिक, भावनिक आणि वर्तनात्मक विकासाच्या इतर पैलूंशी जुळतात। दीना पूर्वीच्या जंगली राहणीमानामुळे कधीही बोलणं शिकला नाही। त्याच्या आयुष्यात त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला कसे बोलावे हे शिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण हे सर्व व्यर्थ झाले। लांडगा मुलगा कधीही भाषा शिकू शकला नाही किंवा लिहू शकला नाही। त्याने मात्र प्राण्यांचा आवाज काढून संवाद साधला। हे लांडग्यांनी वाढवलेल्या मुलासाठी आश्चर्याची गोष्ट नाही। दीनाने मानवी समाजाला कधीच आपलेसे केले नाही। त्याला कपडे घालण्याचा तिरस्कार होता आणि त्याची 2 पायावर चालण्याची धडपड ही व्यर्थ होती। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक अनोखी मानवी सवय होती जी दीनाने घेतली होती आणि ती अर्थातच वाईट होती। धूम्रपान। त्याला धूम्रपानाची आवड होऊ लागली होती आणि त्याला पटकन त्याचे व्यसन जडले होते। काहींचा असा विश्वास आहे की या सवयीमुळे त्याला क्षयरोग झाला असू शकतो, ज्यामुळे शेवटी दीनाचा मृत्यू झाला। बऱ्याच लोकांचे दात 4 ते 7 महिन्यांच्या दरम्यान वाढू लागतात आणि साधारणपणे 3 वर्षांच्या वयात त्यांचे नवीन दात पूर्ण होतात। लांडग्यांसोबत राहायला सुरुवात केली तेव्हा दीना किती वयाचा होता यावर त्याच्या दातांची स्थिती अवलंबून होती, पण त्याचे दात दुधाचे असताना त्याला अन्न खाणे कठीण झाले असते। लांडगे मांसाहारी असतात आणि ते मोठ्या प्राण्यांची शिकार करतात। माणूस अशा प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस अन्न म्हणून सेवन करणे थोडे कठीण असते, पण शक्य मात्र नाही। सवयीने ते तो खाऊ शकतो। खरं तर जेव्हा दीना पहिल्यांदा अनाथ आश्रमात आला तेव्हा त्याने शिजवलेले अन्न खाण्यास पूर्णपणे नकार दिला। त्याला मांस कच्चे आवडत असे आणि जेवल्यानंतर तो दात धारदार करण्यासाठी झाडावर कुरतडण्याचा सराव करत असे। दीनाला आश्रमात आणल्यावर त्याच्या नवीन मानवी मित्रांनी त्याला समाजाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, जसे की कपडे घालणे। दीना अखेरीस 2 पायावर कसे चालायचं हे शिकत होता, पण पूर्णपणे चालायला कधीच शिकला नाही। त्याने लोकांमध्ये राहिलेल्या अनेक वर्षात मानवी कपडे घालायला नेहमीच नकार दिला। मरेपर्यंत दीनाने नग्न राहणे पसंत केले। गमतीची गोष्ट अशी की तो एकमेव जंगली मुलगा नव्हता ज्याने कपडे घालणे टाळले होते। दुसरा मुलगा, ज्याला वुल्फ चाइल्ड ऑफ कॉन्स्टँट म्हणून ओळखले जाते, त्याला सिकंदर अनाथाश्रमात पाठवण्यात आले। तोही सानिचर सारखाच राहत होता। दीनाला इतर मानवांशी संबंध ठेवणे कठीण होते आणि तो कधीच सामाजिक माणूस बनला नाही।
तरीही त्याने शेवटी अनाथाश्रमात राहणाऱ्या एका साथीदार मुलाशी मैत्री केली. फादर एडहार्डच्या मते 2 मुलांमध्ये एकमेकांबद्दल सहानुभूतीचे विचित्र बंधन होते. त्यांनी असेही नोंदवले की एकाने दुसऱ्याला कपमधून पाणी कसे प्यावे हे शिकवण्यास मदत केली. या नात्याला खूप अर्थ प्राप्त होतो, कारण दोन्ही मुलांचा दुर्मिळ अनुभव होता ज्याची इतर काही जण कल्पनाही करू शकत नव्हते. त्यांना इतर मानवापेक्षा प्राणी आणि एकमेकांची सोबत जास्त सोयीस्कर वाटली. तुम्हाला वाटेल की दिनाची कथा दुर्मिळ असेल, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात दिसणारा तो एकमेव लांडगा मुलगा होण्याच्या जवळपास नव्हता. 1892 एका मिशनरीला जलपाईगुडी प्रदेशात एक जंगली मूल सापडले. पुढच्या वर्षी दलसिंग सराय शहराजवळ आणखी एक मूल सापडले. या मुलाला बेडूक खाण्याची प्रचंड भूक होती. 1895 आणखी एक मूल सुलतानपूरमध्ये सापडले आणि ते पुढे पोलीस अधिकारी झाले. 1898 शाजापूरमध्ये 4थ्या जंगली मुलाचा शोध लागला, परंतु 14 वर्षे लोकांसोबत घालवल्यानंतरही तो मानवी समाजात एकरूप होऊ शकला नाही. एक दशक मानवासोबत राहिल्यानंतरही दिनाचा मानसिक विकास कधी झालाच नाही. वयाच्या 18व्या वर्षी तो फक्त 5 फुटापेक्षा जास्त उंच झाला नाही आणि त्याला पाहिलेल्या साक्षीदारांच्या मते त्याचे दात खूप मोठे होते आणि कपाळ कमी होते. तो नेहमी चिंताग्रस्त आणि उडी मारताना दिसे. असे देखील नोंदवले गेले जसे की तो कधीही आराम करत नसे. दीना सानेचर याचे 1895 क्षयरोगाने निधन झाले. त्यावेळी तो फक्त 29 वर्षांचा होता असे मानले जाते. लांडग्यांनी वाढवलेला दिना हे पहिले मूल नव्हते. सर विल्यम्स हेनरी स्लीमन यांनी लिहिलेला ॲन अकाउंट ऑफ वाईल्ड ऑफ वॉल्व्स नर्चिंग चिल्ड्रन इन द देअर डेन्स बाय अ इंडियन ऑफिशियल या शीर्षकाच्या 1891च्या पॅम्पलेटमध्ये भारतात पूर्वी ज्ञात असलेल्या 6 लांडग्या मुलांच्या अस्तित्वाचे तपशिलावार वर्णन केले आहे. त्यापैकी एक जंगली मुले सध्याच्या सुलतानपूरमध्ये आढळून आली आणि दुसरा एका सध्याच्या बहराईचमध्ये सापडला गेला. स्लीमनच्या पत्रकानुसार सुलतानपूर शहराजवळ आणि गोमंती नदीच्या काठावरील इतर भागात अनेक लांडगे राहत होते आणि ते मोठ्या संख्येने लहान मुलांसह पळून गेले होते. जर तुम्ही विचार करत असाल की जंगलात फक्त लहान मुले का आढळली आणि वयस्कर पुरुष का नाहीत, तर घाबरू नका, कारण त्याचे हे एक कारण आहे. बघा, लांडग्याने वाढवलेला कोणताही मनुष्य त्याच्या बालपणात जगू शकला नसल्याची शक्यता आहे. याचे कारण आहे ज्यामध्ये अशी कोणतीही मुले अखेरीस कुपोषणाने मरण पावली असण्याची शक्यता आहे किंवा लांडग्याद्वारे किंवा शक्यतो इतर प्राण्यांनीही मारले गेले असावेत. द जंगल बुकमध्ये मोगलीचा सर्वात मोठा शत्रू वाघ होता, शेर खान. खरंच भारतात असे बरेच वाघ होते ज्यांना कदाचित लांडगा मुलगा एक सोपा भक्ष्य होते. गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक जंगली मुलांचे अहवाल आले आहेत ज्यांना पकडले गेले आणि समाजात पुन्हा आणले गेले. जरी यातील अनेक कथा नंतर नाकारल्या गेल्या, सर्वात प्रसिद्ध प्रकरणापैकी एक अमला आणि कमला नावाच्या 2 मुलींचा समावेश आहे, ज्यांना 1920च्या दशकात लांडग्यांच्या टोळीतून वेस्ट बेंगॉल भारतामध्ये सोडल्यानंतर तेव्हा त्यांची वये एक 8 महिने आणि दुसरी 8 वर्षांची होती. त्यांना शोधलेला J.A.L. सिंग या माणसाने दावा केला की त्या दोघी जंगलात राहत होत्या आणि कच्चं मांस खात जगत होत्या. त्यांनी त्यांना कसे चालायचे आणि कसे बोलायचे हे शिकवण्याचा प्रयत्न केला. अनेक लेखक त्यांच्या कथेनं मोहित झाले आणि त्यांनी त्यांच्याबद्दल पुस्तके लिहिली. तथापि नंतर हे उघड झाले की मुली लांडग्याद्वारे वाढवल्या गेल्या नसून शारीरिकदृष्ट्या अपंग होत्या आणि तो त्यांचा जन्मजात दोष होता. दीना सानेचर याने मोगलीच्या व्यक्तिरेखेला प्रेरणा दिली, त्यामुळेच द जंगल बुक ही कादंबरी एवढी प्रसिद्ध झाली. शिवाय याच दिनामुळे मोगली चित्रपट हिट झाला आणि दूरदर्शनवरची कार्टून मालिकाही. किपलिंगचा जन्म भारतात झाला आणि त्याने आयुष्याची पहिली 6 वर्षे तिथे घालवली, त्यामुळे तो संस्कृती आणि त्यांच्या कथांशी परिचित होता. त्याने एका पत्रात असे कबूल केले आहे की अनेक कथा, जातकथा आणि पंचतंत्र यांसारख्या प्राचीन भारतीय कथा ग्रंथापासून तो प्रेरित होता. उदाहरणार्थ नंतरच्या मुंगूस आणि साप कथेची प्रारंभिक आवृत्ती आहे, जसे की रिकी टिकी टावी, जी किपलिंगने अमर केली. शिवाय अलीकडील पुराव्यावरून असे दिसून आले की किपलिंगच्या आवृत्त्या ज्या प्रथम 1893 ते 1894च्या दरम्यान मासिकांमध्ये एकच पुस्तक म्हणून संग्रहित होण्यापूर्वी प्रकाशित झाल्या होत्या, प्रत्यक्षात त्यांची मुलगी जोसेफसाठी लिहिली गेली होती, जिचे पुढे म्हणजे 1899 निमोनियामुळे निधन झाले.
2010 मध्ये पुस्तकांची एक दुर्मिळ पहिली आवृत्ती मिळाली, ज्याच्या आतील बाजूस हस्तलिखित सापडली होती. त्यात लिहिले होते, हे पुस्तक जोसेफ किपलिंगचे आहे, जे तिच्या वडिलांनी लिहिले होते. मे 1894. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा